बहुमत आल्यास 26 तारखेच्या आज सत्ता स्थापन करणार। मातोश्रीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली आहे। निवडून आलेल्यांना कसं सांभाळायचं यावर निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय झालाय। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल। कपिल, नेमकं काय घडलं या बैठकीत, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे? काही तासापूर्वी आपण बघितलं की हॉटेल ग्रँड हयातला महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक बैठक झाली आणि तिथून सर्व महाविकास आघाडीचे नेते मातोश्रीवर पोहोचले होते। मातोश्रीवरती जवळपास अर्धा ते पाऊण तास एक बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये जर सत्ता आली तर सत्ता आल्यानंतर काय समीकरण असणार आहे, सत्ता नाही आली त्याचं काय समीकरण असणार आहे, आणि जर कट्टुकट सर्व समीकरण जुळली तर आपले जे आमदार आहेत महाविकास आघाडीचे त्यांना कशा प्रकारे सांभाळता येईल, त्यांना कशा प्रकारे सुरक्षित ठेवता येईल आणि ते कुठे ठेवता येईल यावर चर्चा झालेली आहे। परंतु सर्वात महत्वाची बातमी ती समोर येते ती म्हणजे 26 तारखेच्या आत सत्ता स्थापन करू। जर सत्ता आली तर 26 तारखेच्या आत सत्ता स्थापन करण्याचं प्लॅनिंग हे महाविकास आघाडीने बनवलेलं आहे। ही सर्वात मोठी बातमी आहे। म्हणजे राष्ट्रवादी लागवड न लावता 26 तारखेच्या आत सत्ता स्थापन करण्याचं एक दावा महाविकास आघाडीकडून करण्यात आलेला आहे। आता काही वेळापूर्वी जयंत पाटील जे आहेत ते इथून निघालेले आहेत आणि ते सिल्वर ओकवरती गेलेले आहेत। इथल्या बैठकीचा जो आढावा आहे तो सर्व आढावा आता शरद पवारांच्या समोर ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या बैठकीचा सिलसिला सुरू झालेला आहे आणि जर सत्ता स्थापन झाली तर 26 तारखेच्या आत सत्ता स्थापन करू असा दावा त्यांनी केलेला आहे। निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी। आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। बहुमत आल्यास 26 तारखेच्या आत सत्ता स्थापन करण्याची तयारी महाविकास आघाडीकडून केली जाते।